हे बंडू बाजू इकडं. हा दे हात दे. पाय पकड पाय पकड बघू. रा रा बरोबर बाबुल दे रे. बाबूजी बद्दल बाबुल कर. शावा वा खाली बस बस खाली. वा आहे ना थांब. चढ चढ राह उभा राहा. वा वा गुड मॉर्निंग जे गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ होता. आजच्या दिवसाची सुरुवात झाली घरून आणि गोविंदा पथक रेडी. एक माणूस रेडी झाला बाकी त्यांच्या गँगला शोधायला आला की बाबा कोण आहे अजून बघू रेडी झालं की नाही. तर आत्मन सकाळपासून आहे ना पाऊस कंटिन्यू आहे पण आता कुठेतरी थोडासा थांबला आहे. म्हटलं हंडी बांधेपर्यंत थांबू दे परत दिवसभर येणार आहे कारण येईल तर मजा. कारण कसं आहे पूर्ण पाऊस असला ना का मजा असं. काल तर दिवसभर पडत होता काल संध्याकाळ थोडासा थांबला आणि काल यांची प्रॅक्टिस चालू होती ना. याच्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ह्या व्हिडिओच्या आधी व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर आज गोविंदा तुम्हाला सर्वांना तुमच्या फॅमिलीला गोविंदाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून. तर आता काय करू दिवसाची सुरुवात झालेली आहे. जाऊ हार आणायचा आहे हंडीसाठी तो हार घेऊन येऊ. मग अजून किती आता वाजले फक्त 9 वाजलेत. अजून 10-11 वाजेपर्यंत सगळी पब्लिक जमतील हंडी बांधतील. तुम्हाला रूट माहिती आधीच्या ज्या व्हिडिओ बघितले नसेल ना 2024-23च्या जाऊन बघा. त्या व्हिडिओला पण खूप जमाला. आजच्या व्हिडिओला पण काहीतरी नेक्स्ट लेवल म्हणजे कारण प्रत्येक व्हिडिओला मी ते नेहमी तेच सांगतो आपला जेव्हा सगळ्यांचा जो प्रोग्राम असतो म्हणजे सार्वजनिक प्रोग्राम त्यावेळेला कंटेंट जरी सेम असला ना प्रत्येक वेळी धमाल काहीतरी वेगळे असते. त्याच्यामुळे यंदा पण आता येईल मजाच. जाऊ हंडीला हार वगैरे घेऊन आणि मग हे सगळं झालं का मग व्हिडिओला प्रॉपर सुरुवात करून तुम्हाला पण बघायला मजा येईल. त्याच्यामुळे चॅनलला अजून पण कोणी सबस्क्राईब करा. नंतर टिप्स आपण प्लॅन करू काहीतरी आपण गणपती झाले काय सध्या हे सगळा माहोल एन्जॉय करा. सणासुदीचा नंतर गणपती येतील आपले सगळे. बाकी चलो हार घेऊन येऊ आणि मग व्हिडिओ आपला स्टार्ट करूया सगळे पब्लिक जमल्यावरती. हे बघा इथं हार घ्यायला आणतो. हार घेतला हार घेऊन जाऊया कारण कसं अजून सुरू होईपर्यंत आहे ना 10-11 वाजता. ठीक आहे चलो. किती बक्षीस आहे 1,11,111 रुपयात आहे ना ते बक्षीस आहे. जी आपली इतकी हंडी होते ना ती विठोबाच्या देवळाजवळची असते त्या हंडीला आणि बाकीचं कोणी त्याच्यामध्ये अजून लावलं तर ते बक्षीस वाढतं पूर्ण. त्याच्यामुळं चलो ठीक आहे माहोल तर तुम्हाला बघायला मजा येईल सगळा. आणि रात्री पण बघूया कसं काय आटपतं काय कंटाळा येतं नाही त्याच्यावरती. अलिबाग जातो की नाही कारण अलिबागच्या हंड्या सगळ्या रात्री असतात आणि रात्री तिकडची जी मजा आहे ना तिकडे पण मजा वेगळी असते. पण तिकडे कसं पब्लिक जाम असते लांबून लावून सगळं बघायला जातं पण येते मजा. ठीक आहे बघू तसं असेल तसं जाऊया. आता पाऊस बघितला ना आता पाऊस होता आहे बघा थांबला आहे पूर्ण. पण अजून ना 11 वाजलेत पण अजून कोण कसं जमलत ना काय नाही. ते आता सुरुवात म्हणजे त्याच्या पुढं 11 जातं त्याच्यानंतर येतील. आता एक जण यायला लागलं म्हणजे इथून निघापर्यंत 12. मग तिकडं जाऊ तिथे आरती होईल. आता यंदा असं चाललं आहे की तिकडे हंडी फोडायला नाही थांबायचं असं काहीतरी चाललं आहे. कारण ते कसं होतं शेवटी सगळ्या गोष्टींची जबाबदारी असते. एवढे सर्वजण चढतात कारण गेल्या वर्षी पण आहे ना 1-2 इंजुरी झाली त्याच्यामुळं तो निर्णय चेंज केला. कारण तिकडं ती हंडी फोडवली जे आपण थांबतो ना ते लोक आपण थांबणार नव्हत. आपण डायरेक्ट तिकडे जाऊ आरती वगैरे करू ते खेळ वगैरे खेळलं की आपण इकडे रिटर्न येणार होतं असं काहीतरी आहे. कारण का पण पडलं हात मोडला काय झालं तर ते हिशोबाच्या पलीकडे काम जाऊन होतं. तो कुठल्या गोष्टीचा बेरंग होण्यापेक्षा थोडक्यात मजा करून सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या. कारण कसं आहे ज्याचं होतं त्याला कळतं. बाकी बोलायला सगळीकडून सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येकजण वेगवेगळं प्रत्येकाच्या हिशोबाने बोलतं पण ते तसं नाही नव्हत असं आहे. त्याच्यामुळं कसं आहे सगळ्या गोष्टीचा आनंद घेता आला म्हणजे आनंदाचा बेरंग न झाला पाहिजे. पण ठीक आहे असो तो निर्णय घेतलेला आहे की बोलू हंडी पडून आपण थांबणार आहोत. आपण जाऊ आरती वगैरे करू सगळं तिकडची मजा बघू तुम्हाला पण दाखवू आणि रिटर्न आता इकडं व्हायचं आले ते बघा आता सर्वजण इकडं चलो बघा आता आहेत ना सर्व लोक जमली म्हणून आता सगळे घ्या. आणि आजचा हा कलर आहे ना आपला आता यावेळेचा पण कलर बघा पूर्ण डार्क शेड आहे स्काय ब्लूमध्ये. कारण आधी पण व्हिडिओमध्ये बघितलं असं ना प्रॉपर तर आपले कलर कसे व्हिडिओमध्ये एकदम उठून दिसतात सगळे. आता इथून पण चेक करायला प्रॉपर सगळं. आता हंडीची तयारी चालू आहे
इकडून रोप जातो इकडून ह्यांच्याकडला आणि इथे ही होते. ही इथली कशी आपलीच असते त्याच्यामुळे विषय काय ना, तिघं जण चढले का वरती फुटून जाते हंडी. काय डिस्कशन चालू आहे? आमच्या स्कूलचं डिस्कशन चालू आहे. सेम टू यू ब्रो. तू पण सेम आहात? आरसेफ नाही, डेव्हिड. हां, आरसीएफ. आरसेफ. अरे हाथ में ऐसा ना, ये प्लेट सब मत खराब. इडली हो जाता है. इडली चांगली आहे. जरा गावातले लोक इडली खायचं गणपतीमध्ये. मस्त इडली आहे, मस्त इडली आहे. इडली आणि काय वडा पण वडा, मेहंदी वडा पण टेस्टी. मेहंदी पण मेंदू. 30 रुपये प्लेट मेहंदी वडा. इडली पाहिजे बाई पण नसेल बनवत. 4 प्लेट, एक प्लेट मध्ये 4 वडे. गणपतीमध्ये पैसे ऑर्डर करायला. रोज हात मारून जाते ना. परवडत नाही रे. गांधी चटणी नाही घेतली तरी आपण ना. आताच वाढला तरी चालेल. कोणा देत रे पट्टी? कोणाकडून नाही? अरे दोन आल्या असू देच. एक बाद झाली. शोधा पट्टी बांधू. हां बांध मग होतं इथं. भाई पट्टी बांधली, सगळे रेडी. अंडी पण रेडी, पोरं पण रेडी. गोविंदा गोविंदा ना प्रॉपर झाली. अंडे सगळे रेडी. पाऊस पण आला रे. पावसाने सुरुवात केली. आज दिवसभर आहे ना पाऊस भिजवणार आहे पूर्ण. कारण काल पण कंटिन्युअस पडतो, आज पण सकाळपासून आहे. मध्ये थांबलेला, आता परत झाली चालू. आणि त्यात सगळीकडे गोळा होणार आहे. पाऊस आहे ना, नाही ना बोल कसला आला बघा, जोरदार एकदम. सगळे अर्धे इकडे थांबले शेड खाली, बाकी सगळे भिजतात. कारण आता परत मी पण भिजतात. गोप्रो चालू करा ना, गोप्रोला काहीच प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. आज कसं काय? हा म्हणून. आणि आज खरं आहे का? आज खोटं आहे? आज खरं आहे का? मग आज हॅपी बर्थडे. मग बरं झालं काल विश नाही केला. चला चला चला, फळी फळी पकडायला चला. बंडू चला. यशवदे
सगळे आली आता गोपरत दिसणार ना पण हे बघा इथे समोर हंडी दिसते टांगलेली. आता कसं पूर्ण इथून फिरत येतात आता इथलं आहेत ना. आता हे अर्धे असे आतमध्ये 2 घरं आहेत. हो येऊ दे. आतली 2 घरं घेतली का इकडून येतील परत अर्धी इकडे जॉईन करतील आणि परत तिकडं सरळ जाऊया. बाकी तेच आता इथे का आपल्याला हंडी फोडायला थांबायचं नाही आहे. ते सगळं मागे डिस्कशन झालं. इथून आपण आरती वगैरे करू सगळ्या गोष्टी गेम वगैरे खेळू आणि मग परत आपल्या इकडे निघू. कडक बांध एकदम तो बैलाचं वरून अरे चाय वाल्याची चाय गरम किनाऱ्याची चाय गरम किनाऱ्याची हाती नरम. अरे बांबूला बांबू चिकटवला दादा लोकांना पटकवला. अरे बांबूला बांबू चिकटवलं दादा लोकांना पटकवलं. बांबूला बांबू चिकटवलं बाई लोकांना पटकवलं. डॅडी अँड सन्स देवळात जाऊन वापस. हॅलो, सर्व महिला पत्रकारांना जर माहीत असेल तर त्यांचा एक प्रतिनिधी ज्याची आपण ऑलरेडी नोंद केलेली आहे त्या प्रतिनिधीने देवळामध्ये यायचं आहे. अरे एक मिनिट फिरोज भाई काका हो वरच्या साईडला बघून बाकी बाहेरून म्हणून पहिला पाया पडून घेतला. ते यांचे पण टी शर्ट सेम आहेत रे. हे हो इकडं आपल्या कलर मध्ये थोडा फरक आहे. सेम आहे रे. जय बजरंग. गोविंद पथकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व गोविंद पथक यायला सुरुवात झालेली आहे. 4 गोविंद पथक आतापर्यंत आलेले आहेत. 5वा सुद्धा आलेला आहे. कलर पण सेम आहेत ना. थोडासा फरक आहे. एक लक्षात घ्या, थोडा फरक आहे कलर मध्ये. बाकी बरोबर आहे सांगितलेलं आहे. परंतु आपण जरी स्पर्धेत भाग घेतला प्रत्येक गोविंद पथकाचा प्रतिनिधी हॅलो प्रतिनिधी यायचं एक एक. ऑलमोस्ट आहे ना सर्व गोविंद आलेत मला वाटते. आता हे इकडून जातील देवळाच्या मागून अशी येऊन तिकडे फिरवेल देवळाला. तिकडे पलीकडे जाऊ आपण. हा हे बघ हे लोक पण आले.
तो नाही मला सिडी लावली ना इथून सिडी असतो वरती जायला सिडीचं काय करतो वरती नाही जायचं आपण काढून जाऊ उभं राहायचं आणि नंतर तुम्हाला नियमावली वाचून दाखवण्यात येईल. पाऊस बघा ना पावसाने बाई फुल जोरदार तो एकदम जोरदार आहे तुम्हाला कळलं पॉवरफुल सगळ्यांना भिजवला तिकडून वरतून पाईप लावायचे ना पाईप लावायची पण गरज नाही एवढा खतरनाक पाऊस आलाय जोरात आणि इकडे समोर अंडी आता चिठ्ठ्या वगैरे पडतील ना त्याप्रमाणे नंबर पडतील सगळे अंडीसाठी सिंदोराची लाईन आहे आया 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 लाईन लागली पुढी हो
आमचे व्हिडिओ पाठवायला लागतील सगळ्यांची आलंच नाही काय निघालो आम्ही लोक. कारण तुम्हाला काढणं सांगलं व्हिडिओच्या की हंडी नाही पोहणार तुम्ही, कारण ते सगळ्याच गोष्टी बघून झाल्या. निघालो. बाकी सगळं खेळ वगैरे तुम्ही एन्जॉय केला. घेतलं घेतलं सगळ्यांना घेतलं. गरम आहे गरम आहे वाप दिसते हो वाप दिसते
पुढे घ्या तुम्ही, घ्या पुढे द्या. इकडं आहे काय वाटणार काम लिंबू लिंबू का पाणी देऊ. आज आहे ना पावसाने म्हणजे जवळपास पॉवरफुल, म्हणजे जेव्हा सकाळपासून लागलाय ना कंटिन्युअस. आणि आता पण इथं आलो, आपल्या इथं आरती चालू आहे. आणि आता पण बघाल ना ते बघा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आता आपल्याकडली अंडी फोडतील, इथं थोडासा मजा मस्ती करतील. आणि मग जे आपल्या खालची घरं झालीत ना ती अंडी का आपण फोडली नाही, कारण तिथे आपण थांबलो होतो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, कारण तिथे थांबायचं नव्हतं आपल्याला. त्या आधीच सर्व आपलं कशा मीटिंगमध्ये झालं होतं. तर आता कसं तिथे मला क्लिप भेटली ना, त्या पहिल्या ह्याची भेटत क्लिप, तर ती ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल. जर मला भेटली असेल तर तुम्ही ह्याच्या आधी ती क्लिप बघितली असेल. जाऊया आरती करू. आणि जरा कोंबड्या पण आल्या, आडोश आलं रे. रस्त्यावर मारा तर सकाळ
करके नको जम्बो
फोडलंच नाही ना अंडे पण फुटले ना आता बरोबर अंडे सगळं निघालं पण आता सगळ्यात परत जे आता खालची घर आहेत ना खालची ती सर्व आता घरं कवर होती आता पहिलं आपल्याकडं मग इकडून इकडं आणि मग इथून परत सरळ आहे मी एक मारता मान्या कोण मारतोय मारते राजमार राजमार म्हणून मार एक नंबर थांबा 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 मोठा माणूस आहे थांबा मार वार वार वार
कडक कडक थांबा थांबा उलं पडेल बॉल धुल जोरदार आयला मी बोलू नको पॉवरफुल थंडी लागते आधीच भिजलो मी का बिरी तुडी ना मारली जाऊया आता पहिलं काय करायचं माहिती आहे पहिलं इथून डिवायडेशन व्हायचं इथून अर्धे आहेत ना अर्धे खाली जायचे अर्धे इकडे वरती जायचे आता तसं नाही आता एक साईडनं पूर्ण पहिलं वरती जातो मग येताना खालून सर्व घरं करून मग प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी काय रे तिथं काका ना अरे धर 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 घ्या सुरुवात करायची चमचा घे घ्या 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 गरम असं करू ना उद्या सोनू ए सोनू आयला पेढे पेढे तिकडे चिराकडे पेढे चिराकडे थांबा एक मिनिट आगे अजून एक चौथा फ्लेवर आहे नाही फ्लेवर कुठला खाल्लाच ना दे ना तू खाल्लात ना टेस्ट नाही लागले काय चिकू आहे का चिकू नाही रबडी साधी रबडी आहे का असं त्याचं मस्त आहे चौथोय उद्या बहुतेक वाट लागणार आहे गर्दी पोकला जोरदार त्यात पाऊस दिवसभर असू दे खाऊ आता दिवस अशी म्हणजे ना आमचं संपवलं आणि बंडूला वाटलं आम्हाला भेटलं नाही जीप पण हे झाली हो झाली त्यांना खाऊन हे बंडून दोन घेऊन आणि आमच्याकडे हे बघ अजून काढला आहे पोरं आपली आले खतरनाक आहेत खायच्या बाबतीत मागं पुढं नाही बघणार माझा मटका तर गेलंच रे पार दही अंडी सारखा फुटूनच गेला पुरा हे मस्त कपिंग हे केलं हे बघा पूर्ण आहे ना नाक्यापर्यंत पोहोचलो आता इथं हे एक घर आहे इकडे वरती आहे ना वरती एक घर आहे थोडं वरती आहे ते आपल्या ग्राउंड जवळ तिथे एक दोन जातील बाकी आता सगळी घरं झाली ती इकडे राहत लाईन इकडून सगळं कंप्लीट करू परत असं खालपर्यंत शेतापर्यंत तिकडून खालून असे वरती आपल्याकडं त्याच्यामुळे अजून दौरा मोठा आहे आता कुठं खायला सुरुवात झाली आहे पुढं वेगळे आयटम असतात भजी पकोडे पुरी भाजी आता मागाशी मागे पण उसळ होती मला वाटतं मध्ये असं काय काय असतंय नंतर पॅटीस तुमचे वडे चहा आंबा पण असतं पिणाऱ्यांमध्ये त्यांची सोय वेगळी आहे पण मी खायला सुरुवात केली आम्हाला आणलेलं ते म्हणून इकडं मैत्री बरोबर आता मैत्री बघा एका ह्याच्यात आहे ना शेवटच्या राहिलेला त्याला कोणतरी गिराईक होतं हे दोघं जण येते एका ह्याच्यात खाणारे गेल्या वर्षी फुटलेला खांबा आम्ही यावर्षी नवीन तसा आणलेला आहे म्हणजे किनारे राग म्हणू नका इथं बोल द्यावी घ्यावी घरी खंबा ठेव
थांबा थांबा इकडे एक हंडी आता इथंही हंडी फोडू आरती होईल आणि मग तिकडे वरच्या साईडला जाऊ परत वरती एक घर आणि मग परत बाकी खाली आज तिकडून जायचं ना काय आहे पहिले तिकडे आल्यानंतर हंडी फोडतो आपण. ती आलं तेच बोलतो आता पहिले इकडे आली सगळी थांबा 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 अरे 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 आला बा आला आला अरे दोन आले अरे अरे आमच्या डोक्यात इकडे पण पोरांना पावले दगड चायना मधून अरे काय होतं चाकण्याला का दारू दे खांबा दे फुट गेल्याच्या फुटल्या खांबा सध्या हा म्हणू वादा ना जाम खाऊन आणि थंड खाऊन फुल दमले आता चहावर चहा शेवटला अजून मला वाटतंय माझ्या अंदाजे इकडे एक घर आहे खाली आणि इकडे पुढे गेलो अजून 3-4 एक 7-8 घर तरी जास्त असतील आणि त्याच्यानंतर गोविंदा येईल अरे बापरे कंटाळले रे बाबा सगळी तरी यंदा हंडी फोडायला पण थांबलो नव्हतो तरी पण जाम टाईम झाला त्यात आणि मेन कंटाळा कसला कंटिन्यू पाऊस पडतो ना मेनूच मेनू फुल किती हंड्या फोडल्या 4 हंड्या फोडल्या
अरे दही खाल्ला गोड झाला, दही खाल्ला गोड झाला. अरे आमचा कृष्णा घराशी आला, आमचा कृष्णा घराशी आला. गोविंदो नाचात प्रेमानंदू सावल्या गोविंदो, गोविंदो नाचात प्रेमानंदू सावल्या गोविंदो. अरे गोविंद रे गोपाळा, गोविंद रे गोपाळा. यशवदेच्या तान्या बाळा, यशवदेच्या तान्या बाळा. खाल्ला गोड झाला, आमचा कृष्णा घराशी आला, आमचा कृष्णा घराशी आला. चला आता खायला चला. इकडं संजय दादाकडे आहे ना, इकडं बेत मोठा असतं. आपण नॉनव्हेजवाल्यांसाठी काळजी पडतात आणि व्हेजवाल्यांसाठी काय माहिती आहे, थंडा इंडाची सोय आहे. बाकी इकडं पॅकवाल्यांची पॅकी सोय झाली. चला आलो. अरे घे दे, अरे घे, अरे घे असतंच काय तू घे. एक ग्लास काय अरे ते आम्हाला ठेवून पाहिजे डिश कुठे आहे का तिकडे अरे सगळे येणार इकडे काय इकडे शोले आहेत काय शोले शोले हाय कुठे घे होता तुला हा थंडावाला आहे इकडे 2 पाववाले. आता मार्गशीर्ष महिनावाला, आम्ही मार्गशीर्ष महिनावाला नाही काय रे बरोबर नाही. आपला डायलॉग काय होता, जमत नाही तर नाही पाळत. काय 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 जमत नाही तर नाही पाळत. हा जमत नाही तर नाही पाळत. आमचा फेमस डायलॉग याला जमते हा पाळतंय काय. खाल्ला गोड झाला, आमचा कृष्णा घराशी आला. अरे सशाची लेंडी बुगी बुगी. त्याच्यावरूनच जाऊ दे, इथं पाय सरकते खाली. चला आता गप अजून 1 2 2 3 करायचं. वरती घेऊन प्रॉब्लेम काय झाला, गिळता येत नाही. झाले 2 घरं असतील मला वाटते, बाकी अजून का आटपलं. ह्या 2च घर होते, एक बाहेरची 2 असते. सगळ्यांची लेवल झालं अक्षरशः. झालं सगळेजण वरतून घे बोलताय, मला वरतून घेतो पोट नको दिसत ना. या माणसात आता पोट भरलेलं, आता कलिंगड खायला तोडला. अरे बंडू काय कलिंगड नाही, ठीक आहे 5 कलिंगड खाल्ली. कलिंगड काय मला आता पोट भरला बोलतोय. अरे बघ कलिंगड घेतला. राखे आहेत ना, राखे वरती घे थोडा मला बघ. राख्या टाकतोय तर एक राखे अडकले गेली एक अडकली रे. मग हे सोडायला विसरलो, सगळे सोडतात ना, मग हे सोडायला विसरून गेलो. नाही रे हे मजबूत आहे जागा, घेतली ना ते बघ हाताला हे होतंय. पावसाने आहे ना आता पावसाळी सुरुवात केली आणि फायनली आता सगळ्या शेवटची घरं झाली आणि गोविंदा आमचा आटपला. तर कसं बघितलं मावळ मी तेच दरवर्षी कंटेंट सेम असतो गोविंदाचा, बट प्रत्येक वेळी मजा वेगळी असते. यंदाची अजून नेक्स्ट लेवल मजा आली, पुढल्या वर्षी अजून काहीतरी वेगळं असेल. आणि पावसाने बघितलं आणि सगळे पोट एकदम फुल पॅक केले, बंडून तर लेवलच केली. कामोट्यावरून लेवल करा. आता उद्या दिवस असेल, परवा असेल कधी ना, उद्या जर आता नंतर उद्या सगळी कल्टी.
उद्या पोरं आजारी पडली ना म्हणजे झालं त्याच्याबरोबर मी येतो. आजारी पडले तर अजून 2 दिवस सुट्टी काय वा. कारण कसं आहे खाणं पिणं जाम झालं आणि त्यात कसं तेलकटी आणि त्यात बरोबर आईस्क्रीम थंडा लेवल आईस्क्रीम 2 त्यांची पण पॉवरफुल सोय होती सगळ्यांचं. ते वाटलं कालची बटा खाल्ला पोर आहे ज्यांचा उपास होतं जाईल बाकीचे श्रावणवाले असे होते. चला असं श्रावण मला थंडा पित होतो ना थंड हे होतं ना छोले होते छोले आणि हे काय होतं ना पण आपले श्रावणवाले फक्त कोकम सरबत. तर बाकी चलो आता जास्त काय व्हिडिओ वाढवत नाही. अलिबागला जाईन का मला तर वाटत नाही पावसात पण कसं आहे बघा पूर्ण काढू झाला बेकार पाऊस मारला एकदम. कारण आता हा व्हिडिओ एडिट करतात जवळपास 2 तास जातील कारण भरपूर म्हणजे भरपूर डेटा आहे. तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल ना तुम्हाला कळलं असेल किती धमाल केली. इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी भेटूया अशा नवीन व्हिडिओवरून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय 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 बाय. चलो.